माझ्या मतदारसंघामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे याविषयी पवारसाहेबांनी मतं जाणून घेतलेली आहेत. त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ लाखाचा फरक पडत असेल तर मात्र माझं मत आहे की मी माझा राजीनामा निवडणूक आयोगाकडं देत आहे आणि माझ्या मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ती तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी मागणी आहे. त्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळी 8 वाजता आमचे कायदेतज्ञ शिंगवी साहेब, केजरीवाल साहेब, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे आणि पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे. परंतु निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांना आम्ही विनंती करणार आहे की हे संशयाचं जे वातावरण आहे ते एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन संशय दूर करायला काय हरकत आहे असं आमचं सर्वांचं नाना मत पटोले आहे. देखील मार्केटवाडीमध्ये आज जात आहेत आणि तिकडनं जर बघायला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत जात आहेत. काय नेमकं मार्केटवाडीचं जाहीर आता सभा हॉटस्पॉट आहे. बनलं? नाही, नेमकंच गेलं पाहिजे. जाहीर सभेसाठी नाही, त्या ठिकाणी लोकांचं काय मत आहे, लोकांचा काय आक्रोश आहे, तिथल्या लोकांनी दिलेली मतं कुठं गेली हे विचारण्यासाठी माझं मत खोत आणि पडळकर ऐवजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गेलं पाहिजे आणि तिथल्या लोकांचं, महिलांचं, वयोवृद्ध लोकांचं सगळ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. तुम्ही सभा करायला कशासाठी जाणार, पवारसाहेबांना 4 शिव्या घालणार, इतर कोणाला आमच्या तालुक्यातल्या मोहिते पाटील